पाहायचं आहे गावदेवी मातेचा आशीर्वाद कोणत्या संघाला मिळेल, पोमण संघाला किंवा शिलोत्तर संघाला. शिलोत्तर संघाच्या माध्यमातून प्रवीण परेट अँड ललित भोवर. त्यानंतर अतुल नडगे पोमण संघाच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 3 षटकाचा मॅच. पहिल्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. लेफ्ट हँडेड बॅट्समन मिस्टर प्रवीण परेट ऑन अ स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईक एंडला बॅटर असेल मिस्टर ललित भोवर. पंचांचा इशारा. पहिल्या डावाला सुरुवात. अतुल नडगे बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल. चेंडूला आडोबट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. हितेश त्या ठिकाणी मिसफिल्ड करतोय आणि त्याचाच फायदा उचललेल्या दोन्ही बॅटरने या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर प्रवीण परेट. संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे. श्री गणेश झालेला आहे. अतुल षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. या वेळेला चेंडूला सोडून दिलेला आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलरने. वाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 3 या आकड्यावरती. स्वैर मारा करतोय. अवंतरच्या रूपाने 1 धाव मात्र खर्च करतोय बॉलर अतुल नडगे. यावेळेला सुंदर फटका ऑन द टोच. हा चेंडू खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख पॅरलल थ्रो. फक्त 1 सिंगल धाव मिळाली जाईल दोन्ही बॅटरला. या 1 धावाने स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे प्रवीण याने. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल मिस्टर ललित भोवर, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती आपल्या संघाकरता. नॉट आउट राहिला होता हा बॅटर आणि तिथूनच सुरुवात केलेली आहे या मॅच मध्ये. ललित भोवर ऑन अ स्ट्राईक. अतुल नडगे 2 चेंडू टाकून झालेले आहेत. तिसरा बॉल असेल या षटकातील. आता मात्र चेंडूला जेंडर पुश केलेला चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, चांगला समन्वय, यस नो अँड वेटचा चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 5 वर 6 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा बिनबाद 6 धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतुल नडगे षटकातील नेक्स्ट बॉल डिलिव्हर करण्यास तयार. ललित साडे फुल टॉस बॉल. चेंडू लावून साईडला टर्न केलेला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. सुंदर तंत्र सुद्धा बॅटर आहे. बॅटर ललित भोवर मेरिट मध्ये जास्तीत जास्त खेळण्यास प्रयत्न करतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता ललित याने. 2 धावा मिळतील या फटक्यावरती. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 8 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 5वा बॉल असेल. यावेळी चेंडूला खोदून काढलेला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय सुंदर तालमेल, चांगली फिटनेस पाहायला मिळते दोन्ही बॅटरची आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अतुल नडगे 10 धावा त्याने खर्च केलेले आहेत. अतुल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र पायांचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. लेग बाईटचा इशारा आलेला पंचांचा. 1 अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 11 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा. षटक संपलेल्या पहिलं बिनबाद 11 धावांची उभारणी केलेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने मैदानाच्या आतमध्ये डिंक ब्रेक चालू आहे.
तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत, त्यानंतर लगेच कमबॅक करूया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या 11 धावा. ललित खेळतोय 6 वरती, त्यानंतर प्रवीण परेड खेळतोय वैयक्तिक 3 या आकड्यावरती. राहुल अंधेर हा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. राहुल अंधेर बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल स्ट्राईक एंडला ललित भोवर. चला घाई करायची प्लीज. राहुल षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॅट चेंज अँड फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. चेंडू बॅटची एज लागून जाईल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पहिली विकेट डाऊन. पहिला धक्का, पहिला गडी गारद झालेला आहे गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर या संघाचा. ललित भोवर हा बॅटर बाद झालेला आहे. चांगल्या अपेक्षा होत्या त्याच्याकडनं, परंतु 6 धावा त्याने बनवल्या आपल्या संघाकरता आणि तो 6 धावा करून तंबूच्या आश्रयाला निघून गेलेला आहे. पहिली विकेट प्राप्त केलेली आहे बॉलर राहुल अंधेर याने. राहुल अंधेर चांगली कामगिरी, चांगली सुरुवात त्याने केलेल्या आपल्या संघाकरता. कमबॅक त्याने करून दिलेला आहे. पार्टनरशिप ब्रेक केलेले आहे. आता मात्र अजय तुंबडा हा बॅटर नव्यानेच इंटर झालेला आहे. मिस्टर 360 म्हणून जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय. आता मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल मिस्टर अजय तुंबडा. राहुल षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मधनं कोणताही कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल टॉट. अतिशय सुंदर बॉलिंग. चांगला कमबॅक केलेला आहे बॉलर राहुल याने. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय, त्यामध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. फुल टॉस बॉल. चेंडूला फॉलिंग स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय क्लासिक फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर अजय याने. चेंडूला पाठवतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकाराने संघाची धावसंख्या धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज बाद. लेग साइडच्या दिशेने जे बाउंड्री पंच आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, त्यांना विनंती असेल त्या बाजूला चेंडू जर गेला तर लवकर चेंडू परत करत जा. थोडा विनंती असेल ऍक्टिव्ह राहा. विनंती असेल कृष्णा भोर यांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. लेग साइडच्या दिशेने जे व्हॉलंटियर्स आहेत, आयोजक आहेत, त्यांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी ऍक्टिव्ह राहायचं आहे. लवकर चेंडू परत करायचा आहे, जेणेकरून या स्पर्धेचा वेळ वाचेल.
न्यू बॅटर एंटर होईल महेंद्र जाधव. या ओव्हर मध्ये 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत बॉलर राहुल याने. नुकताच बाद होणारा फलंदाज आपण पाहिला अजय तुंबडा. चार धावा त्याने बनवलेल्या आहेत. 4 धावा करून तो तंबूच्या आश्रयाला निघून गेलेला आहे. त्याच्या जाग्यावरती महेंद्र जाधव डावकुराचा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. राहुल अंधेर चांगली बॉलिंग करताना दिसतोय. 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. या वेळेला चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. पहिल्या इनिंग मध्ये 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. पाहावं लागेल किती धावांपर्यंत मजल मारले जाईल शिलोत्तर संघाच्या माध्यमातून. हेमंत घोडबिंदा हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक टाकण्याकरता हेमंत घोडबिंदा बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. चांगला बॉलर आहे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. या सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी या असोसिएशन मध्ये त्यानंतर केसीए मध्ये देखील चांगली कामगिरी केलेली आहे या बॉलरने. आता मात्र चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिड ऑन क्षेत्रामध्ये. अतुल मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. सिद्धिविनायक बेलकडी संघाचा कर्णधार त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाचा कर्णधार आपण रेडी राहायचं आहे. आता मध्ये हवेमध्ये चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. थोडस नियंत्रण चुकलं गेलं होतं. चेतन याचक फ्लम्बलिंग पाहायला मिळाली होती. धावसंख्या 25 धावा. यावेळेला चेंडूला वळवलेला चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी थोडीशी खराब. बॅकअप खराब आणि त्याचाच फायदा उचलल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं परंतु फेकी थोडीशी लेट आणि बॅकअप खराब झालं होतं. त्याचाच फायदा उचलला होता दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 3 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल या षटकामध्ये. हेमंत तयार. फुल टॉस बॉल. चेंडूला हॅमर्ड केलेला आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. आमच्या डीजेचा देखील इंजिन आता मात्र गरम झालेला आहे. अतिशय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर प्रवीण परेड याने. रिव्ह्यू घेतलेला आहे यस भीमर साडे बॅटरने. पाहावं लागेल काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा.
नो बॉल असेल. वेस्ट लाईनच्या वर चेंडू डिलिव्हर झाला होता. बिमर चेंडूची नोंद झालेली आहे. 9+6 धावा, एकंदरीत 7 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 7 धाव्याने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. फ्रेट बॉल असेल प्रवीण परेड साडे. यावेळेला अतिशय जबरदस्त कमबॅक खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. स्वतःवरती नाराज दिसला गेला. हा फटका कनेक्ट झाला नव्हता. बॅटर प्रवीण याचा जबरदस्त कमबॅक हेमंत मार्फत झालेला आहे या बॉलवरती. पुढील बॉल असेल. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल टॉट. लागोपाठचे 2 चेंडू अगदी निर्णायक हाताळलेले आहेत या बॉलरने हेमंत याने. 5 चेंडूमध्ये एकंदरीत 15 धावा खर्च केलेल्या आहेत. लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकतोय बॉलर हेमंत घोडविंदा. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे या संघाचा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल टॉट. षटक संपलेला तिसरा. संघाची धावसंख्या धावफलकावर 34 वर पोहोचली गेलेली आहे आणि 35 धावांचं लक्ष असेल गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाला. 35 धावांचं लक्ष असेल. 34 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने चांगली बॅटिंग केली. प्रवीण परेड याने शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच्या बॅट मधनं 1 षटकार 1 चौकार 2 वेळा 3 वेळा डबल 1 वेळा सिंगल धाव मात्र कंप्लीट त्याने केलेली आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेली. 34 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरिता आणि 35 धावांचं लक्ष असेल गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाला. धन्यवाद धन्यवाद. आता आपण चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघाचा कर्णधार आलेला आहे. चिठ्ठ्यांचा ड्रॉ. खाली राहिली चिठ्ठी त्याला बाय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला बाय मिळालेले आहे. एक साल फ्री. यानंतर होणारा मॅच विजयी संघ वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स कामन. कमान डीजे. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 आपण पाहतोय. सुंदर ग्राउंड सुंदर मैदान या स्पर्धेकरता नक्कीच आपण पाहतोय. सुरू असलेला मॅच
गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पोमन. स्ट्राइक एंडला हेमंत, नॉन स्ट्राइक एंडला राहुल अंधेर. रोहित सातवी याला विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिलाच बॉल, चेंडू जाईल शॉट फाईल लेगच्या दिशेने. रोहित सातवी यायचं आहे. आपण या, आपल्याला सूचना आलेल्या आहे. चला पठ्ठे यांचा कॉल आहे. रोहित सातवी या लवकर. यामुळे सुंदर फटका, चेंडू जाईल डीप दरम्यानच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू होतोय फरार. मिळतील धावा या 4 चौकार. महेंद्र जाधव हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. संघाची धावसंख्या 18 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 18 धावा. महेंद्र जाधव षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर राहुल याचा. बॅटन बॉल संपर्क झाला नाही, चेंडू जाईल. आता मात्र डॉट चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलर महेंद्र याने. चांगला कमबॅक करावे लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये. चेंडू खाली ललित, सुंदर झेल, फलंदाज बाद. देऊल चमचमतय ग आई तुझा देऊल चमचमतय देऊल चमचमतय ग मावले देऊल चमचमतय. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पोवन. आता मात्र 10 बॉलचा खेळ बाकी असेल. 17 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. न्यू बॅटर हितेश गांगडा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल बॉलर महेंद्र जाधव. षटकातील तिसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. सुंदर गोलंदाजी बाय मिस्टर महेंद्र जाधव. लागोपाठचे 3 चेंडू निर्णायक हाताळतोय हा बॉलर. पहिल्या ओव्हर मध्ये खराब कामगिरी राहिली होती शिलोत्तर या संघाची. 18 धावा खर्च झाले होते, परंतु या ओव्हर मध्ये काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. सुधारणा झालेली आहे या संघाच्या माध्यमातून. ऑन हॅट्रिक बॉलर असेल महेंद्र जाधव. लागोपाठचे 2 चेंडू
2 विकेट प्राप्त केलेले आहेत. सर्वप्रथम राहुल याला बाद केलं होतं, त्यानंतर हितेशला बाद केलेला आहे. आता मात्र चेतन गोवारी चांगला फटका, चेंडूला ऑन द टोस ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. प्रवीण मार्फत मिळेल एक फक्त सिंगल धाव. धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून दिले 4. 2 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल या ओव्हर मध्ये. स्ट्राईक एंडला हेमंत घोडविंदा स्ट्रायकिंग एंडला असेल. चांगला बॅटर आहे या पोमन संघाचा. आता मात्र आडव्या बांधण्या खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू साईल टॉट. चेंडूच्या रेंज मध्ये आला नव्हता बॅटर. जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न केला होता या बॅटरने. प्ले अँड मिस झालेला आहे. अतिशय चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन टू लाईन, विकेट टू विकेट चेंडूची हाताळणी करतोय बॉलर मिस्टर महेंद्र जाधव. चांगला कमबॅक त्याने केलेला आहे आपल्या या संघाकरिता. महेंद्र जाधव षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र पुन्हा एकदा काय घडलेलं आहे. चेंडू साईल. माणिक तारवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं यस रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. वाईट साठी घेतलेला हा रिव्ह्यू बॅटरच्या माध्यमातून. माणिक तारवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बॉल स्पॉन्सर झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू जाईल डॉट. रिव्ह्यू सुद्धा गमावलेला आहे पोमन संघाने. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 19 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. 6 चेंडू 16 धावांची गरज. प्रवीण परेड या 16 धावा डिफेंड करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल स्ट्राईक एंडला चेतन गोवारी. सुंदर प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण परेड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ने पहिला बॉल असेल. आता मात्र ओव्हर चेंडूच्या हाताळणी. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट केलेले आहे. हेमंत याला स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य केलेलं आहे चेतन याने. संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. 15 धावांची गरज. हेमंत घोडवेंदा हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. हेमंत टू प्रवीण परेड बॅटल मध्ये आतमध्ये रंगला जाईल. आता मात्र चेंडूला खोदून काढलेला चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र वेगाने कंप्लीट केलेला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाईने या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी. 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 4 चेंडू 13 धावांची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल काहीच सांगता येणार नाहीये. कोणता संघ विजय होईल, कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये अडकला जाईल, येणाऱ्या 4 बॉल मध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता बॉलर प्रवीण याने. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर प्रवीण परेड. निर्णायक षटक हाताळतोय. 3 चेंडू
13 धावांची गरज. 3-13 असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताळणी. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फील्ड होईल, फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. कोण जिंकेल ही मॅच, प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर हेमंत घोडविंदा. त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी, गुणवत्ता भरपूर आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल या मैदानावरती. प्रवीण वर्सेस हेमंत हा बॅटल. निर्णायक बॉल असेल. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. ओहो, व्हॉट अ एफर्टलेस कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हा मॅच मात्र टर्न केलेला आहे या फिल्डरने. अतिशय जबरदस्त कामगिरी, सुंदर एफर्ट, 100% प्रयत्न करतायत शिलोत्तर संघाचे खेळाडू. शेवटचा बॉल. आता मात्र हा सामना विजयी झालेला आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघ. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघ अँड हार्ट लक गावदेवी स्पोर्ट्स पोमन.